मायमाऊली नमस्कार. विविध ग्रंथातील महान संत महिमा ग्रंथमधून आपण विविध संतांचा महिमा जाणून घेत आहोत. त्यातील एक श्री संत रोहिदास महिमा भाग पहिला. संत रोहिदासांचा जन्म व बालपण. संत रोहिदासांच्या पारिवारिक जीवनाविषयी अनेक मतभेद आहेत. यासंबंधी सर्वात मोठी अडचण अशी की स्वतः या संताने आपल्या काव्यात स्वतःच्या जीवनचरित्राविषयी मौन स्वीकारले आहे. पण यातही अस्वाभाविक असे काहीच नाही. बहुतेक सर्व संतांनी स्वतःबद्दल मौन स्वीकारले असल्याचे दिसून येते. कदाचित स्वतःचा परिचय करून देणे म्हणजे आत्मगौरव होय अशी भक्तिकाळातील संतांची भावना असावी. पण यामुळे आपण या थोर महात्म्याच्या जीवनचरित्रांना पारखे होतो हेही तेवढेच खरे. रूढ समजुतीनुसार उत्तर प्रदेशात प्रसिद्ध अशा पवित्र काशी बनारस वाराणसी शहराच्या ग्रँट्रिक स्टेशनच्या पश्चिमेस सुमारे 2 मैल अंतरावर मांडूरगडी नावाचं एक छोटंसं गाव. या गावी रघुनाथ नामक चर्मकार राहत होते. रघुनाथजी भक्तवत्सल कर्तव्यपरायण होते. ते आपला चर्मकार व्यवसाय करून चरितार्थ चालवित असत. या रघुनाथ लोणदेवीचा पोटी संवत इसवी सन 1460 रोहिदासाचा जन्म झाला. रोहिदासाचा जन्म रविवारच्या दिवशी झाल्यामुळे त्यांच्या आईवडिलांनी त्याचे नाव रविदास तथा रोहिदास ठेवल्याचे सांगितले. मांडूरगडी या गावाचे प्राचीन नाव मंडू आडीह असून ते पूर्वी चर्मकार जातीचे मुख्य निवासस्थान मानले जात होते. या गावापासून थोडे दूर लहरतारा नावाचे जे स्थान आहे ते त्यांचे समकालीन गुरुबंधू प्रसिद्ध संत कबीर यांच्या जन्मस्थानाच्या संबंधित आहे. आचार्य पृथ्वीसिंह आझाद यांच्या मतानुसार रोहिदासाचा जन्म विक्रम संवत 1433 इसवी सन 1373 माघ पौर्णिमेला रविवार या दिवशी झाला. या संबंधित रोहिदास समकालीन करमदास लिखित प्रसिद्ध असलेला दोहा 14 सौ 33 की माघ सुदी 15 दुखियों के कल्याण हित प्रकटे श्री रविदास. डॉक्टर काशीनाथ उपाध्याय सत्यदेव शिंदे कारंडे हे सुद्धा पृथ्वीसिंह आझाद यांच्या मताला दुजोरा देतात. करमसिंहाच्या वरील पद्यामधून हेच लक्षात येतं की करमदासांनीही रोहिदासाचा जन्म माघ पौर्णिमा संवत 1433 सन 1376 मानला. ज्योतिष गणनेप्रमाणे संवत 1433ची माघ पौर्णिमा रविवारी येते. इतर कोणत्याही जन्मतिथीला रविवार येत नाही. चर्मकार समाजाचे अवलोकन केले असता समाजसुद्धा 1433 माघ पौर्णिमा या तिथीलाच रोहिदासाची जयंती सर्व वर्षी साजरी करतो. वरील माहितीवरून तरी संत रोहिदास अशा महापुरुषाच्या परंपरेतील आहेत की त्यांना आपला जीवनपरिचय देण्याची आवश्यकता भासली नाही. त्यांनी तिकडे लक्ष दिले नाही. तरीसुद्धा उपलब्ध साहित्यातील माहितीनुसार आचार्य पृथ्वीसिंह आझाद यांनी सांगितलेला कालनिर्णय निश्चित समजायस प्रत्यय नसावा. जन्मस्थानाविषयी मतभेद. रोहिदासाच्या जन्मतिथीप्रमाणे जन्मस्थानाविषयी सुद्धा विद्वानामध्ये मतभेद. काहींच्या मते यांचा जन्म राजस्थानात झाला तर काही जण रोहिदासाने गुजरातमध्ये अवतार ग्रहण केला असं मानतात. तर रोहिदासाविषयी श्रद्धाभाव असणारे काही पंजाबी भक्त त्यांचा जन्म पंजाबात झाला असेही मानतात. आचार्य पृथ्वीसिंह आझाद, चंद्रिका प्रसाद जिज्ञासू, काशीनाथ उपाध्याय बरेचसे विद्वान रोहिदासाचा जन्म चर्मकार वंशातील असून त्याचे जन्मस्थान मंडूर हेच मानतात. मला सुद्धा वरील विद्वानांच्या मताप्रमाणे सत्यता वाटते, कारण संत रोहिदासांनी स्वतः आपल्या दोह्यात आपल्या जनस्थळाविषयी जातीबद्दल उल्लेख केला होता. बघूया आपण काय उल्लेख केला तो. काशी ढीग मांडूर स्थान क्षुद्र वर्ण करत गुजराना मांडूर नगर लीन अवतारा रविदास शुभनाम हमारा. काशी बनारस जवळील मांडूर गावी रोहिदासांचा जन्म झाल्याने वरील दोह्यातून स्पष्ट होते. तसे जे चर्मकार वंशातच जन्मले हे सुद्धा त्यांचा पुढील दोह्यातून सूचित होते. मेरी जाती कुटुंबांडला ढोर दुवता नेतो बनारसी आसपासा किंवा काशीपुरी ढीगनगर हमारा चंद्र ओशरू क्षुद्र कुमारा. वरील दोह्यात रोहिदास स्वतः सांगता की मी क्षुद्र जातीतील असून आपल्या कुटुंबातील सर्वांचा धंदा कातडी कमवण्याचा असून
बनारसच्या जवळच आमची वस्ती आहे. भविष्य पुराणामध्ये सुद्धा खंड 4मध्ये अध्याय 18वा श्लोक 57 ते 60 यांचा संदर्भ घेऊन वेणी प्रसाद शर्मा म्हणतात की चर्मगृहे जातो द्वितीय पिंगला पतीही. एक वेळी शनी राहू केतू यांच्या तर पाप नाहीसे करण्याकरिता सूर्याने आपल्या 2 मुलांना पृथ्वीवर पाठवले. त्यापैकी पहिला सजन कसाई, दुसरा पिंगलापती राघूच्या घरी रोहिदास जांबार या नावाने प्रसिद्ध झाला. काशीमधील मांडुरस्थाने क्षुद्र लोक राहून ते चर्म व्यवसायावर आपले गुजराण करत असत. या मांडूर नगरीतच रोहिदासाने जन्म घेतला. भविष्य पुराणातील शास्त्राला सत्य समजण्याचा भरपूर जागा आहे. कारण मांडूर गावी असलेला एक मोठा तलाव आपल्याला संत रोहिदासाची स्मृती सांगतो. येथील मंदिर काळाच्या उदरात गडप झाले असले तरी जनश्रुती प्राप्त उल्लेखाची एकवाक्यता काशी क्षेत्राचे सानिध्य या गोष्टीचा विचार करता मंडूर हेच रोहिदासाचे जन्मगाव असे मानले. डॉक्टर काशीनाथ उपाध्ये रोहिदासाच्या वडिलांचे नाव राघव तर आईचे नाव करमादेवी सांगतात. वेणी प्रसाद शर्मा, आचार्य पृथ्वीसिंह आझाद सुद्धा वरील मताला दुजोरा देतात. तर डॉक्टर कामत भविष्य पुराणाचा दाखला देऊन मानदासचे पुत्र तनयो रोहिदास इति विश्रुती. रोहिदासाच्या वडिलांचे नाव मानदास, आईचे नाव भगवती सांगतात. मानदासाचा मुलगा रोहिदास नावाने ओळखला जातो. रोहिदासाचे वडील मात्र राघव रघुनाथ या नावाने प्रसिद्ध, तर आईचे नाव करमादेवी. रोहिदास रामायणात मात्र रोहिदासाच्या वडिलांचे राहू दिले हे नाव प्रचलित असलेल्या रघु नावाशी मिळते जुळते. रोहिदासाच्या वडिलांची नावे राघू, रघु, राघव, राघवदास, मानदास. आईचे नाव कर्मा, रघुराणी, रघुबनिया, घरबनुया, भगवती. परंतु प्रचारात राघू कर्मी की दोघे पती पत्नीचा अंबार होते. त्यांची पोटी रोहिदासाचा जन्म झाला याबाबत कोणतेही दुमत नाही. रोहिदासाच्या खऱ्या नावाबद्दल फारसे मतभेद नाही. रविदास, रायदास, रहिदास, रोहिदास, रोहिदास 5ही नावाने त्यांना विविध प्रांतात प्रसिद्धी. यापैकी रोहिदास हेच या नावाचे खरे नाव होय. रायदास, रोहिदास, रविदास, रहिदास ही सर्व नावं रोहिदास या नावाची शब्दाचीच अपभ्रंश रूपे. रोहिदास हे नाव आपल्या महाराष्ट्रात रूढ असून हिंदी भाषिक प्रदेशात मात्र रहिदास किंवा रोहिदास नाव म्हणतात. आता आपण बघूया बालपण. रोहिदासाच्या आईवडील परिवारातील अन्य लोकसुद्धा सात्विक वृत्तीचे भगवत परायण होते. अशा परिवारात तसेच वातावरणात पालनपोषण झाल्यामुळे चिमुकल्या रोहिदासाचे मन भगवत प्रकृतीकडे झुकणे स्वाभाविक होते. त्यामुळे रोहिदासाची वृत्ती उपजतच ज्ञानी बुद्धी तरल रूप असले होते. रोहिदास 7-8 वर्षाचा असताना रघुनाथजींनी गायलेले दोहे एकाग्र चित्ताने ऐकायचा. लहानपणी भक्तीचे बालकडू पाजले गेल्यामुळे रोहिदासाला अध्यात्माचे वेळ लागले साहजिक होते. रोहिदास 7-8 वर्षाच्या असतानाच ईश्वराचे ध्यान नामस्मरण करीत ईश्वराच्या ध्यासाने त्यांच्या हृदयात भक्तीची गंगा झुळझुळ वाहत असे. ती ईश्वररूपी सागराला केव्हा जाऊन मिळेल याविषयी त्यांना सदैव उत्कंठा असायची. रघुनाथजींना साधू संतांचे वेळ असल्यामुळे त्यांच्याकडे नेहमीच साधू संतांचे येणे जाणे होते. त्यामुळे त्यांच्या घरचे वातावरण नेहमी भक्तिमय असायचे. रघुनाथ आपला व्यवसाय सांभाळून यथोचित साधूंची सेवा करीत त्यांच्याशी धार्मिक विषयावर चर्चा करीत. साधू संतांची धार्मिक तात्विक विषयावर चाललेली चर्चा ऐकण्यात रोहिदास तल्लीन होता. रोहिदासाच्या धार्मिक प्रवृत्तीमुळेच साधू संतांची वागणूक, त्यांची तात्विक चर्चा, त्यांचा भक्ती संदेश रोहिदासच्या मनावर चांगला बिंबत होता. रोहिदास अवघे 10-12 वर्षाचे असतानाच आपल्या वडिलांना चर्म व्यवसायात मदत करून चरितार्थ चालविण्यात सहाय्य करीत असले तरी रोहिदासाचे रामभक्तीचे वेळ दिवसेंदिवस कमी होत न होता वाढतच होते. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात आपण पुढील भाग बघूया. मनही पूजा, मनही धूप, मनही सेवू सहज स्वरूप, सहज स्वरूप.